कंटिन्यू विथ द डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन दॅट इज इंटरोगेटरीज. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे फर्स्ट हिअरिंग. आता त्याच्यामध्ये फर्स्ट हिअरिंगमध्ये काय होतं ते पहा. फ्रेमिंग ऑफ इश्यूज. द फर्स्ट हिअरिंग ऑफ अ सूट मीन्स द डे ऑन विच द कोर्ट गोज इन टू द प्लीडिंग्स ऑफ द पार्टीज इन ऑर्डर टू अंडरस्टँड देअर कंटेन्शन्स. त्यांचं म्हणणं काय आहे, द प्लेंट अँड रिटर्न स्टेटमेंट कॉन्स्टिट्यूट द प्लीडिंग. प्लीडिंग करणं म्हणजे काय आहे, तर इथं प्लेंट आहे आणि WS आहे आणि या दोघांचं मिळून काय होतं पुढे प्लीडिंग सुरू होतं. द नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेज इन दिस सूट इज द फ्रेमिंग अँड सेटलमेंट ऑफ इश्यूज. आता इथं इश्यू फ्रेम करणं ही महत्त्वाचा पॉईंट आहे. अँड द डे ऑन विच सच इश्यूज आर फ्रेम्ड इन द फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट. इश्यू कधी फ्रेम केले जातात, फर्स्ट हिअरिंग ऑफ द सूट. Issues arises when the material proposition of the fact or law is affirmed by one party and denied by the other party. एक पार्टी आपलं म्हणणं मांडते आणि दुसरी पार्टी जेव्हा त्याला नकार देते त्यावेळेस तिथं प्रश्न निर्माण होतात, त्यावेळेस तिथं इश्यूज निर्माण होतात. आणि आता इश्यूज फ्रेम करणं ही महत्त्वाची स्टेज आहे. कुठल्याही दाव्यामध्ये कुठल्याही केसमध्ये इश्यू फ्रेम करणं हे एक महत्त्वाची स्टेज आहे. And that is when the party affirms the fact and denies by the other party. At that time issues that is dispute arises. एक जण म्हणतो असं झालेलं, एक जण म्हणतो नाही झालेलं. मग अशा वेळेसच इश्यू निर्माण होतात आणि त्याच्यानंतरच इश्यू फ्रेम केले जातात. त्याच्यावर तर केस केली जाते. अदरवाईज सगळ्यांनाच मान्य असेल तर केस करण्याची गरज आहे का काही नाही. Each material proposition which is affirmed by one party and denied by the other forms from the subject matter of the distinct issue. Issues are the backbone of the suit. The framing of issue has important bearing on the trial and decision of the case. जे इश्यूज फ्रेम केले जातात त्याच्यावरच सर्वात जास्त भर असतो. त्याच्यामुळेच आपल्याला काय होतं, कोर्टाचं जे डिसिजन असतं ते त्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यानंतरचा 7वा मुद्दा आहे याच्यामधला इंटरिम ऑर्डर दॅट इज टेम्पररी इंजंक्शन, म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम. आफ्टर द प्लेंटिफ इन्स्टिट्यूट्स द सूट. प्लेंटिफनी दावा दाखल केला आहे अँड बिफोर इट इज फायनली डिस्पोज ऑफ होण्याच्या आधी द कोर्ट मे मेक इंटरलोक्युटरी ऑर्डर्स. काही इंटरलोक्युटरी ऑर्डर्स देतं कोर्ट ॲज मे अपियर टू द कोर्ट टू बी जस्ट अँड कन्व्हिनियंट. कोर्टाला जसं कन्व्हिनियंट वाटेल तशा ऑर्डर कोर्ट पास करत राहतं. द प्रायमरी पर्पज ऑफ ग्रँटिंग इंटरिम रिलीफ इज द प्रिव्हेन्शन ऑफ प्रॉपर्टी इन डिस्प्यूट. सर्वात जास्त ऑर्डर का पास केली जाते, कशासाठी इंटरिम रिलीफ दिलं जातं, कारण जी प्रॉपर्टी आहे सिव्हिल हे पाहतोय आपण त्याच्यामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी असते. समजा इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल तर त्याचं प्रिव्हेन्शन केलं जावं किंवा मुव्हेबल जरी प्रॉपर्टी असेल तरी त्या प्रॉपर्टीचं काय केलं जावं, प्रिव्हेन्शन केलं जावं. म्हणून काय केलं जातं, इंटरलोक्युटरी ऑर्डर्स दिल्या जातात. टिल द लीगल राईट्स अँड कॉन्फ्लिक्टिंग क्लेम्स ऑफ द पार्टीज बिफोर द कोर्ट आर ॲडज्युडिकेटेड. जोपर्यंत डिसिजन होत नाही तोपर्यंत त्या प्रॉपर्टीचं प्रिझर्वेशन करण्यासाठी कधी कधी पार्टी काय करते, त्यांच्यावर काय आलं की जमिनी विकून टाकतात किंवा काहीतरी नवीन गोंधळ घालून ठेवतात, तर ते घालू नाही म्हणून मग काय केलं जातं, काही इंटरलोक्युटरी ऑर्डर्स पास केल्या जातात. इट इज नेसेसरी टू मेक इंटरिम ऑर्डर्स बाय द कोर्ट टू डील विथ अँड प्रोटेक्ट द राईट्स ऑफ द पार्टीज इन द इंटरवल बिटवीन the commencement of the proceeding and its final adjudication. निर्णय होईपर्यंत त्या पार्टीचं रक्षण करणं आवश्यक आहे म्हणून तिथं ऑर्डर्स पास केले जातात. दे दॅट इज पार्टीज इनेबल द कोर्ट टू ग्रँट सच अ रिलीफ ऑर टू पास सच ऑर्डर ॲज मे बी नेसेसरी जस्ट ऑर इक्विटेबल. जसं काही योग्य वाटेल तशाप्रमाणे त्या ऑर्डर्स पास केल्या जातात. दे ऑल्सो प्रिव्हेंट एनी ॲब्यूज ऑफ द प्रोसेस ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग. कुठलाही ॲब्यूज व्हायला नको त्या ठिकाणी, कुठल्याही जमिनीचा किंवा कुठल्याही प्रॉपर्टीचा ॲब्यूज व्हायला नको याच्यासाठी ऑर्डर्स पास केल्या जातात. टेम्पररी इंजंक्शन आर द इंजंक्शन्स विच आर इश्यूड ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग. टेम्पररी इंजंक्शन म्हणजे काय, प्रोसिडिंग चालू असताना आत्तापर्यंत निर्णय झालेला नाही तेव्हा मध्येच काय केलं आहे, तात्पुरता मनाई हुकूम हा पास केला जातो. इट इज अ रेमेडी इन द फॉर्म ऑफ अन ऑर्डर ऑफ द कोर्ट addressed to the particular person which either prohibits him from doing or continuing to do a particular act. एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करू नये
किंवा करावी म्हणून काही ऑर्डर्स पास केल्या जातात त्याला म्हणायचं टेम्पररी इंजंक्शन. दॅट इज द टेम्पररी इंजंक्शन or which orders him to carry out positively a certain act that is a mandatory injunction. हे मॅन्डेटरी असतं, हे कंपल्सरी असतं, त्यांनी त्या कोर्टाच्या ऑर्डर्स पाळायच्याच असतात. पुढचा 8वा मुद्दा आहे ट्रायल आणि इव्हिडन्स. आता आफ्टर द कोर्ट हॅज फ्रेम द इश्यूज, इश्यू फ्रेम झालेले आहेत. स्टेज रीच, त्याच्यानंतरची स्टेज कुठली आहे ती पहा. वेअर द पार्टीज आर इन अ पोझिशन टू नो अबाउट द फॅक्ट्स अँड डॉक्युमेंट्स दे शूड प्रूव्ह बिफोर द कोर्ट. काही त्यांनी फॅक्ट आहेत त्या किंवा त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचं प्रूव्ह करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे आता. फॉर दॅट ओनली पार्टी टू द सूट मे अप्लाय टू द कोर्ट फॉर इश्युईंग द समन्स टू अ पर्सन. पार्टीने काय केलेलं आहे, एका पार्टीने दावा दाखल केला आहे, मग समन्स हे झालेलं आहे. टू हुम ही प्रपोजेस टू कॉल ॲज हिज विटनेसेस. आणि मग विटनेसेसला सुद्धा काय केलं जातं, बोलवणं पाठवलं जातं, समन्स पाठवला जातो. दिस कोड कंटेन्स द नेसेसरी प्रोव्हिजन्स फॉर समनिंग, अटेंडन्स अँड एक्झामिनेशन ऑफ द विटनेसेस. आता या स्टेजवर इव्हिडन्सेस म्हणजे एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस होतात. कोर्टामध्ये जे लोक आलेले आहेत त्यांना इव्हिडन्स घेऊन आलेले काय केलं जाईल, त्यांचं एक्झामिनेशन होईल, म्हणजे त्यांना प्रश्न विचारले जातील आणि खरं खोटं केलं जाईल. इथे द कोड प्रोव्हाइड्स, कोड म्हणजे आपला जो कोड आहे कायदा, प्रोव्हाइड्स दॅट द पार्टीज हॅव टू प्रेझेंट टू द कोर्ट अ लिस्ट ऑफ विटनेसेस. पार्टीने आधीच सांगायचं हे अशा विटनेसेस, आमची लिस्ट ऑफ विटनेसेस to whom they propose to call, either to give evidence or to produce document, and then the parties have to obtain the summons for the attendance of witnesses in the court. Such list must be filed not later than 15 days after the framing of issues. आपण जे विटनेसेस बोलवतो त्यांची सुद्धा एक लिस्ट कोर्टाला सादर करावी लागते. फ्रेमिंग ऑफ इश्यू नंतर 15 दिवसाच्या आत ही लिस्ट सादर केली जाते. मग त्यांना समन्स पाठवलं जातं विटनेसेसला सुद्धा आणि त्यांना साक्ष प्रोड्यूस करण्यासाठी बोलवलं जातं कोर्टामध्ये. ओके, आफ्टर द कोर्ट स्टार्ट्स हिअरिंग इट विल बी कंटिन्यूड टिल द फायनल डिस्पोजल ऑफ द सूट. आणि एकदा आता कोर्टाचं हिअरिंग सुरू झालं की ते फायनल डिस्पोजलपर्यंत चालू राहतं. As a general rule, when hearing of evidence has once started, it shall be continued day to day, and so the adjournment must be granted only for any unavoidable reason. एकदा कोर्टाची प्रोसिडिंग सुरू झाली की ती थांबत नाही. काहीतरी अनअवॉइडेबल रिझन निर्माण झालं तर आणि तरच कोर्टाची प्रोसिडिंग थांबते, अदरवाईज ती कंटिन्यूमध्ये चालू. As a general rule, the evidence of witnesses shall be taken orally in the open court. Commonly evidences किंवा जे पुरावे घेतले जातात ते किंवा एखाद्याचा एव्हिडन्स घेतला जातो, जे विटनेसेस आहेत त्यांच्याकडून ते ओपन कोर्टमध्ये घेतलं जातं. अँड इन द प्रेझेन्स अँड अंडर द पर्सनल डायरेक्शन अँड सुप्रिटेंडन्स ऑफ द जज. जजच्या समोर हे सगळे पुरावे सादर केले जातात आणि त्यांच्या साक्ष घेतल्या जातात विटनेसेसच्या. ॲट द हिअरिंग द राईट टू बिगिन follows from the rules and evidence. As a general rule, the plaintiff has to prove his claim and therefore he has right to begin. म्हणून प्लेंटिफनी काय केलं, स्वतःहून केलं, म्हणून प्लेंटिफला राईट आहे की तो सुरुवात करतो तिथे सर्वात आधी. The party having the right to begin has to start his case and he has to produce his evidence in support of the issues which he has bound to prove under the rule of evidence. एव्हिडन्समुळं काय, एव्हिडन्स आपला ॲक्ट आहे, रूल ऑफ एव्हिडन्सनुसार, साक्ष देण्याच्या रूलनुसार इथं प्लेंटिफनी सुरुवात करायची आहे आणि त्याने आपापले जे आहे ते प्रूव्ह करायला सुरुवात करायची आहे. सुरुवात कोणी करायची, प्लेंटिफने. देन द अदर पार्टी हॅज टू स्टेट हिज केस अँड प्रोड्यूस हिज एव्हिडन्स अँड देन ही मे ॲड्रेस द कोर्ट जनरली ऑन द होल केस. देन द पार्टी बिगिनिंग मे गिव्ह हिज रिप्लाय जनरली ऑन द होल केस. त्यांनी जे काही ॲलिगेशन्स केले त्याच्यावर उत्तर देण्याचं काम आता कोण करेल, आता डिफेंडंट करेल. आता आर्ग्युमेंट्सची वेळ येते. 9वा पॉईंट आपला आर्ग्युमेंट्सचा आहे. अ कोर्ट परमिट्स अ पार्टी ऑर हिज प्लीडर टू आर्ग्यू अ केस ओरली. हाऊएवर अ कोर्ट मे ऑल्सो अलाव अ पार्टी टू सबमिट द रिटन आर्ग्युमेंट इन सपोर्ट ऑफ हिज केस. पार्टी हा काय करेल, आता प्लीडरला सांगेल की तुम्ही आर्ग्युमेंट्स करा, ओरली करा, आर्ग्यू करा, एकमेकांशी बोला आता, आणि रिटर्न आर्ग्युमेंटसुद्धा तुम्ही सादर करू शकता. त्याच्यानंतरचा 10वा मुद्दा आहे जजमेंट अँड डिक्री. आफ्टर द हिअरिंग इज कम्प्लिटेड द कोर्ट विल प्रोनाउन्स द जजमेंट अँड देन द डिक्री शुड बी ड्रॉन अप.
विदिन द 15 days फ्रॉम द डेट ऑफ जजमेंट. 15 दिवसाच्या आत जजमेंट हे केलं पाहिजे. इन दिस वे देअर आर द डिफरंट स्टेजेस ऑफ सूट. पहा मी एक चार्ट प्रिपेअर केला आहे ज्याचा तुम्हाला पाठवणार आहे तो चार्ट याच्याबरोबर नोट्सबरोबर. हा जो चार्ट आहे हा चार्टमध्ये पूर्ण उत्तर कवर होतं. हा चार्ट तुम्ही लिहिलात तर तुम्हाला जास्त मार्कसुद्धा मिळू शकतात. तर ए पार्टी आहे आणि बी पार्टी आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ स्टेजेस पाहतो आपण. ए पार्टी आहे आणि बी पार्टी. ए पार्टीने इन्स्टिट्यूशन ऑफ सूट केलं आहे म्हणजे प्लेंट दाखल केला आहे. कुणाच्या विरुद्ध तर बी पार्टीच्या विरुद्ध. मग मध्ये सर्व्हिस ऑफ समन्सची स्टेज आहे 2nd नंबरला 2 नंबरला. हे सर्व्हिस ऑफ समन्स केलं जातं आणि डिफेंडंटकडे हे पाठवलं जातं. मग डिफेंडंट काय सादर करतो तर रिटर्न स्टेटमेंट सादर करतो WS. त्याच्यानंतरची स्टेज आहे 4थी अपिअरन्स ऑफ द पार्टी. 5वी स्टेज आहे डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन. 6वी स्टेज आहे फर्स्ट हिअरिंग फ्रेमिंग ऑफ इश्यूज. त्याच्यानंतर एंटरिम ऑर्डर दॅट इज टेम्पररी इंजंक्शन. त्याच्यानंतर ट्रायल अँड इव्हिडन्स. 9वा आहे आर्ग्युमेंट्स आणि 10वी पॉईंट आहे जजमेंट अँड डिक्री. ओके, इन दिस वे वी हॅव कम्प्लीट आवर्ड दिस क्वेश्चन. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जातो. थँक्यू.